परभणीच्या दौऱ्यावर सध्या संभाजीराजे आहेत आणि त्यांना आपण हा प्रश्न विचारूया की NDRFच्या अहवालाच्या हिशोबाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत पोहोचणार होती, पण अद्याप ही मदत काही पोहोचलेली नाही आहे. तुम्ही आता पाहिलं असेल की शेतकरी इतक्या त्रासलेलं आहे आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आजपर्यंत आता आम्हाला काही मिळालेलं नाही आहे. मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करायला पाहिजे, पालकमंत्री म्हणतात की तिकडं पुण्यात बसून की आम्ही ते हे व्हायला पाहिजे, काय म्हणतात, पंचनामे व्हायला पाहिजे. कृषी मंत्री स्वतः येऊन म्हणतात सरसकट देतो म्हणतात. काय ते ठरवा. आणि पण या शेतकऱ्यांना अनुदान मिळणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी उपयोजना लगेच योजना डोक्यात पुढे आणायला पाहिजे आणि कृषी मंत्र्यांना परळी सोडून जरा इकडे यायला सांगा. भागात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मग्न झालेले आहेत. एवढा असंवेदनशील विषय महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आणि हे आपले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक वेगवेगळे प्रकार तिथं त्यांचे जे सरसकट शेतकऱ्यांना पीक विमे पण मिळाले पाहिजे, हे असं शेतकऱ्यांकडून मागणी आहे. काय म्हटलं? सरसकट पीक विमे सुद्धा मिळाले पाहिजे. हो, मिळालं पाहिजे ना, सगळ्यांना मिळालं पाहिजे. सगळ्यांना नुकसान झालेलं आहे. आता परभणीसारख्या ठिकाणी 5 लाख हेक्टर काहीतरी जमीन जी आहे त्यातलं 50% जमीन ही बाधित झालेली आहे. तर हे होते संभाजीराजे छत्रपती आपल्यासोबत. परभणीतून दिवाकर माने, NDTV मराठी.